नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृषी सेवक बाबत कालच गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली सगळ्या विभागाची। त्यावरती बऱ्याचशा मुलांशी बोलून त्यांचे निकाल पण मी बऱ्याच अंशी विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न केलाय। काही निकाल म्हणजे जवळपास 99% मी सांगितले निकाल विद्यार्थ्यांचे लागले आहे, 1% निकाल इकडे तिकडे झाला असेल, पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे निकाल लागलेले आहे। तुमचा निकाल हा फायनल मला नक्की कळवा। आतापर्यंत जर बघितलं तर कृषी सेवकाचा निकालाच्या 2 जिल्ह्यांच्या याद्या आल्या, एक म्हणजे पुणे, दुसरा म्हणजे अमरावती। बाकीचे जे आहेत ना विभाग त्यांच्याही याद्या संध्याकाळपर्यंत सगळे अपडेट होणार आहे। सो तुम्हाला तुमचा निकाल आम्हालाही कळवायचा आहे। माझा नंबर तुमच्याकडे नसेल तर नोट करा, 94 20 12 44 44 हा नंबर व्हॉट्सअपला आहे। व्हॉट्सअपवर तुमचा निकाल नक्की कळवा आणि इग्नाइट अकॅडमीकडून तुम्हाला फायदा झाला असेल तर त्या संदर्भात पण व्हॉट्सअपला मला मेसेज नक्की द्या। या व्हिडिओच्या कमेंट मध्ये पण तुमच्या कमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे, नक्की आम्हाला कमेंट द्या। आता मी तुम्हाला घेऊन जातो निकालाकडे। आता निकाल जर बघितला तर 2 विभागाचा पुणे आणि अमरावती अशा 2 विभागाचे निकाल आता व्हिडिओच्या अगोदरपर्यंत आलेले आहे। हे निकाल तुम्ही चेक करा। एक निकाल मी तुम्हाला दाखवतो, हा निकाल कसा आहे नेमका, ही तात्पुरती यादी आहे की निवड यादी आहे, अंतिम आहे, थोडक्यात बघा। आता अमरावतीने सांगितलं अंतिम निवड यादी, पण पुण्याने काय दिली आहे, तात्पुरती निवड यादी दिली। बघा हा पुण्याचा आहे, पुणे विभागाचा आहे। पुणे विभागामध्ये इथे तुम्ही जर बघितलं तर इथे काय दिलं त्यांनी, तात्पुरती निवड यादी सांगितलंय, म्हणजे तात्पुरती आहे। आज याच्यामध्ये बदल होणार म्हणजे काय होणार आहे, आता पुण्याने काय दिलं बघा, 16-19 जानेवारीला ही एक्झाम झाली। पुण्याने दिलेली माहिती अशी आहे की बघा, जसं की आता त्याने कॅटेगरी वाईज निवड यादी दिलेली का नाही, कॅटेगरी वाईज नाही दिलेली, त्यांनी डायरेक्ट थ्रूआउट सगळ्यांची निवड यादी देऊन टाकली। बघा जसं की एक कॅन्डिडेट बघा इथे, हा ईश्वर नावाचा कॅन्डिडेट मेल कॅन्डिडेट एनटीडी चा 159 मार्क आहे, सिलेक्ट झाला, हँडिकॅप नंबर 1 मधून सिलेक्ट आहे तो, हँडिकॅप मध्ये 1 नंबर आहे। श्रेयस बघा मेल कॅन्डिडेट ओबीसी आहे, 157 मार्क सिलेक्ट, ओबीसी जनरल 1 मधून आहे। माझा ओपनचे कुठे इथे ओपन दिसतंय, खाली ओपन असणार आहे बघा। त्यानंतर हा बघा रत्नदीप आहे, मेल कॅन्डिडेट ईडब्ल्यूएस 156 मार्क सिलेक्ट, ईडब्ल्यूएस जनरल 1, जनरल मधून झालाय, जनरल मधून 1 आहे बघा। ओपन फिमेल मधनं सेकंड आहे, ओपन फिमेल मधनं फर्स्ट आहे, ओबीसी फिमेल फर्स्ट आहे, एससी जनरल 1 आहे, ओबीसी जनरल 2, असे सगळे निवड प्रवर्ग आहे। त्यांची मूळ प्रवर्ग वेगळा आहे आणि इकडे वेगळा आहे, काहींचा सेम असेल पण काहींचा वेगळा असेल, कारण काही जण ओपन मधनं गेले असेल तर तसा प्रवर्ग तुमचा येणार आहे। खाली तुम्ही बघू शकता अजून, जसं की आता हा प्रवर्ग आहे बघा, ओबीसी जनरल मधनं आहे, ओबीसी मधनं आहे, ओबीसी मधनं झालेला आहे। खाली जर गेलो आपण तर खाली ओपन मधनं सिलेक्ट झालेले विद्यार्थी अजून वेगळे तुम्हाला बघायला मिळतील, ओपन मधनं पण भेटतील वेगळे। सो लिस्ट एकदा चेक करा, तुमचं नाव चेक करा, यामध्ये काही अडचण आली तर नक्की आमच्यापर्यंत कळवा। हे सगळं लिस्ट चेक करा व्यवस्थित। जसं की आता सिलेक्ट झालं बघा, ही एससी विजीए मधनं आहे, विजीए मधनं आहे, ओबीसी मधनं आहे, ठीक आहे, हरकत नाही। ओपन मधनं पण काही असणार आहे, चेक करा सगळे लिस्ट। ओके, आता ही लिस्ट जर बघितली आपण, ही झाली निवड यादी आणि त्याच्या खाली जर गेलात तुम्ही तर लगेच इथे प्रतीक्षा यादी तुम्हाला भेटेल। हे तात्पुरती प्रतीक्षा यादी आहे। त्यामध्ये पण काय, अक्षय नावाचा विद्यार्थी मेल आहे, एनटीडी 146 मार्क आहे, वेटिंग कुठून वेटिंग येतो, ओपन जनरल 01, ओपन कॅटेगरी काय एनटीडी, पण वेटिंगला कुठे आहे, ओपन जनरल आहे। त्यानंतर इथे ईडब्ल्यूएस ची कॅन्डिडेट फिमेल आहे, वेटिंग ओपन जनरल 02, ईडब्ल्यूएस ची पण ओपन मधनं वेटिंगला। सो हे सगळं समजून घ्या। वेटिंग मध्ये असाल तर वेटिंग सुद्धा बऱ्याच जणांचं क्लिअर होणार, कारण बरेचसे विद्यार्थी इतर एक्झाम मध्ये सिलेक्ट आहेत, त्यामुळे यामध्ये बरेचसे विद्यार्थी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी सिलेक्ट होणार आहे, हा मुद्दा नीट लक्षात घ्या। सो लगेच ह्या सगळ्या तुम्हाला कुठे बघायला मिळणार आहे, तर या संदर्भात तुम्ही इग्नाइट अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला जा। टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन दिलेली आहे, त्या चॅनलवरती क्लिक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण प्रत्येक मिनिटाची अपडेट तुम्हाला टेलिग्रामवरती मिळणार आहे। कुठेच जायची गरज नाही, कुठे जाऊ पण नका, तिथेच बघा युट्यूब आणि टेलिग्राम ह्या 2च गोष्टी तुम्हाला प्रत्येक गोष्टी अपडेट देतील। टेलिग्राम पहिले देईल आणि नंतर युट्यूब देईल। सो नक्की जॉईन करा आणि तुमचा निकाल आम्हाला कळवा। प्रत्येक विभागाचे निकाल लागत आहे। कृषी विभागासंदर्भात, कृषी सेवकासंदर्भात इग्नाइट अकॅडमीने बॅच पण घेतली होती, बॅचचे बरेचसे विद्यार्थी सिलेक्ट आहे, बाहेरचे पण काही विद्यार्थी सिलेक्ट आहे। त्या दोन्ही विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि तुमचं प्रतीक्षा यादी विद्यार्थी सुद्धा निवड यादीत लवकरात लवकर यावं, तुमचंही अभिनंदन। आणि जे बाहेर आहेत त्यांचं सिलेक्शन कोणीतरी एक्झाम मध्ये व्हावं, त्यांना खूप खूप अभिनंदन। तुमचे निकाल मला नक्की कळवा। माझा नंबर तुमच्याकडे असेल 94 20 12 44 44, व्हॉट्सअप करा। आणि इग्नाइट अकॅडमीकडून तुम्हाला जर फायदा झाला असेल, काही बॅचचे विद्यार्थी त्यांनी पण मेसेज करा, बाहेरचे काही विद्यार्थी युट्यूबला आमचे लेक्चर बघत असतात त्यांनाही फायदा झाला असेल तर नक्की मला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा या व्हिडिओच्या कमेंटला आपण नक्की तुमचा मेसेज द्या। तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।